काही का असो 8 दिवस झाले जिल्हा परिषदेला प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांची कार्यशाळा होती आणि त्या कार्यशाळामध्ये असं ठरविण्यात आलं ज्या ज्या गावाला ज्या ज्या कामाची कमतरता आहे ते संपूर्ण कामे या पंचवार्षिक आराखड्यामध्ये होणार आहेत। संपूर्ण कामे सुजलाम सुफलाम आपलं गाव झाल्याशिवाय राहणार नाही। गाव झालं तर तालुका होईल, तालुका झाली तर जिल्हा होईल, मग संपूर्ण भारत देश सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। 8 दिवस उठून गेले, 9व्या दिवसाला प्रारंभ झाला। गावाला जातो, गावाची स्थिती काय, घरची परिस्थिती काय तिथेही बघून घेतो। परमेश्वरा, या मेरे खुदा, या मेरे मालिक, दूल्हा बंदा है ख्वाजा, हो तेरी रहमतों का दरिया सरेआम चल रहा है, तेरी रहमतों का दरिया सरेआम चल रहा है। चल रहा है, तेरी रहमतों का दरिया सरेआम चल रहा है। तेरी रहमतों का दरिया सरेआम चल रहा है, अजी तेरी रहमतों का दरिया सरेआम चल रहा है। मुझे भीख मिल रही है, मुझे भीख मिल रही है, मेरा काम चल रहा है। मुझे भीख मिल रही है, मेरा काम चल रहा है। काय माझ्या गावाची दिशा, सोमवारावरती गेट वरती लिहिलं आहे यावे ज्ञानासाठी आणि निगम सेवेसाठी, आणि गेट वरती 2 विभूत्यांच्या मूर्त्या आहेत। उजव्या बाजूला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि डाव्या बाजूला संत गाडगे महाराज। मग गाव कसं असावं? जीवा
भावाने जेव्हा मी पाहिलं, अरे जीवा भावाने जेव्हा मी पाहिलं, माझं गावचं मंदिर शोधलं. असं असं हे माझं गाव. आणि गेट पार केली तर डाव्या हातावरची जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेवरील म्हण लिहिली आहे. चौबाऱ्यावरती आलो, मकानाला वार लागू नाही. माझं याद्य कर्तव्य बनते. कारभारने कारभारने ग माझे प्रेमाचे नारी राधा 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 गे. जवळ 14 वर्ष झाली लग्नाला, पण आज तागायत एक शब्द दिला, एका शब्दावरती बाहेर यायची. कोणत्या ना कोणत्या तरी कामामध्ये गुंतली असावी. आवाज कदाचित कानापर्यंत पोहोचला नसेल. मी ती माझी अर्धांगिनी आहे. माझं याद कर्तव्य. राधा म्हटलं माझे राधा राधा गे. कारभार निगा माझे प्रेमाचे नारी राधा 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 राधा. काय करावं? 10 दिवस झाले माझे पती नागपूरला गेले होते. त्यांच्या वाटेमध्ये मी बसली होती आणि त्यांच्या वाटेमध्ये बसून नवरात्रीचा दिवस पण येऊन गेला. पण आज अचानक माझ्या कानावरती माझ्या पतिरायांचे शब्द माझ्या कानावरती पडले. मला असं वाटते कदाचित माझे पती परमेश्वर तर आले नसतील. हो, कदाचित असंच होऊ शकते. काय सांगू, त्यांच्या आठवणीमध्ये माझं मन असं व्याकुळ झालं होतं. पण त्या देवीची आराधना समजावी लागेल, देवीची कृपा समजावी लागेल की आज माझे पती आज मला 2 शब्द प्रेमाने आवाज मारले, तर माझं पण कर्तव्य बनते की 2 शब्द त्यांच्याशी प्रेमानेच बोलायला पाहिजे. आता आहे नवरात्रीचा दिवस. नवरात्रीच्या दिवसामध्ये देवीचं भजन आणि देवीची पूजा केल्याशिवाय चालणार नाही. तिला पूजेल नाही, तिला भजन नाही, तर माझं घर प्रपंच कुठे ना कुठे चाललं नाही. या आशेने देवीची पूजा केलीच पाहिजे. हे देवी, अगं माझा संसार सुखाने चालू दे हीच तुझ्या ईश्वरचरणी प्रार्थना करते ग. अहो नऊवारी साडी नेसून बायची लुगाडी, अहो नऊवारी साडी नेसून बायची लुगाडी, आणि त्या माहूर गडाला रे लुगाडी, त्या माहूर गडाला रे लुगाडी.
फुगडीत बाई दंगून गेली तुझा बुद्धी अंबाली फुगडीत बाई दंगून गेली आणि हातामध्ये कणकण वाजते बांगडी अगं हातामध्ये कणकण वाजते बांगडी त्या माहूर गडाला रे डोका फुगडी त्या माहूर गडाला रे डोका काय सांगावं माय बाप क्षणामध्ये विचार असा आला होता की क्षणोक्षणी हाची करावा विचार तराव या पार भूमिशुद्धी या संसार भाऊ सागरातून तरुण जाण्यासाठी तरुण जाणे काही साधन आहे कुणी कुणी माझ्यासारखा माणूस क्षणामध्ये कुठलाही विचार न करता माझ्यासारखा माणूस एका लहानशा गोष्टीसाठी पत्नीला जे जे नाही करायचं ते करून घेतो स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करून घेतो रे म्हणून विचार तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे तू सुंदर अशा विभूतीने येरीच म्हटलं नसा तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे राधा राधा म्हटलं माझे राधा राधा कार भारणे ग माझे प्रेम हातचे नारी राधा 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 गे राधा कशाला दिले आवाज माझ रायाबाई काय हो काय म्हणतात मला एक सांग राधा काय हो एक नव्हे दोन नव्हे तीन तीनदा आवाज देऊ सुद्धा तू आवाजावर उभी नाही कोणत्या कामामध्ये गुंतली होती ग कामामध्ये काय भरी तुम्हाला माहिती नाही काय ग काय म्हणजे बायाच्या जातीला रंगारंगीची कामं असतात त्या बहीण बाई कमीत कमी 14-15 वर्ष झाले लग्नाला त्या 14-15 वर्षाच्या कालावधीमध्ये एकही रंगारंगीचे काम नाही दाखवली आणि आज तुला कोणतं रंगारंगीचे काम पडलं काय भारी मला सांगा 10 दिवस त्या नागपूरला जाता 11व्या दिवशी घरी येऊन चांगलं नाकाच्या शेणावर करून मला म्हणता कोणत्या रंगाचं काम दाखवली म्हणून मला एक सांग काय माझ्या नाकाला शेंडा आहे मग नाही तर का तुझ्या नाकाले काय माझं नाक सरळ आहे सरळ आहे बरोबर सरळ नाकवाली काय बा काय बा म्हणतेस मी सरळ नाकवाली म्हणतो काय बा म्हणते सांगा मी का म्हणते का म्हणता 8 दिवस झाले राधा आमचे ठाकरे साहेब म्हणतात वेळ झाली म्हणतात आणि म्हणून म्हणते 8 दिवस झाले राधा घरी भरून दयाचे माटग आणि तू पाहते कुणाची वाट राधा 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 गे बापरे काय हो काय झालं 10 दिवस तुम्ही नागपूरला जाता 11व्या दिवशी घरी येऊन म्हणता पण 11व्या दिवशी एवढं असं म्हणत नाही की 10 दिवस माझी पत्नी माझ्या डोळ्याला दिसली नाही बरोबर तर तिच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणून असं 11व्या दिवशी येऊन तू म्हणजे तुमची नजर त्या माठावर पडते का नाही का नाही हो म्हणजे हो 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 असं विचारत नाही कसं कसं काय की झालं तुझ्या प्रकृतीमध्ये काय बदल आहे बरी आहे की नाही आहे तुमच्या बहीण आहे बरोबर आहे डोक्यामध्ये भूत शिरला होता नाही का चिरलं म्हणजे राधा काय काय झालं तुझ्या प्रकृतीला ते तरी सांगते माझ्या हो कारभारी हा हा माझी ना हा खालची गाठ वरत गेली ग हा हो तुझी खालची गाठ वरत गेली आणि तरी तू टरटर बोलू लागली मा आता का होते मग तोंड बोले नाही का तोंड बोलते मा बरं ठीक आहे तोंडही बोलते मी काय म्हणते काय तुझी तब्येत खराब आहे ना हो व. तुझी तब्येत खराब आहे डॉक्टर साहेबांनी घेऊन येतो हो व. चाल लवकर घेऊन या नाही तर तुमची पांढरी पांढरी
माझी बायको मरून जाईल. बाई माय कशी मरू देईन मग? हा. लवकर जाते ना लवकर डॉक्टर साहेबांनी घेऊन येतो. हो 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 काय सांगू डॉक्टर बुआ पहले इंजेक्शन देना फिर दवा काय सांगू डॉक्टर बुआ पहले इंजेक्शन देना फिर दुआ पहले तबीयत करना फिर दे हो पहले तबीयत करना फिर दे मेरे भाई को कि मेरे औरत की तबीयत करना दे मेरे भाई को कि मेरे औरत की तबीयत करना दे सांगो डॉक्टर बुआ आले का वेळ लवकर? डॉक्टर साहेब आहेत अंगणामध्ये उभे आहे हा, लवकर गेल्यानं पटकनच आलं ना बा. माझा जन्म बालपणीचा मित्र आहे तो हो 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 कुठं आहे बा डॉक्टर? डॉक्टर अंगणामध्ये उभे आहेत कुठं? अंगणामध्ये अंगणामध्ये. हो मा पाहून राहिली पण दिसून तर नाही राहिले बा. त्या बहीण आहे तर तो थोडस शेजारी आडपाय ना आडतो डॉक्टरला तुम्ही घरात बोलाव म्हणल्या. मी तुम्हाला म्हणले डॉक्टरला घरात घेऊन या तर तुम्ही तिथे शेजारच्या घरी काय नेल्या? तुला माहित आहे काय? अगं ते डॉक्टर साहेब बोलवले मग बोलवा ना मग. हो हो आणा ना मग. ओके बाय. हा डॉक्टर हो का मग? मा हात बरोबर होय ना? हा रबर नाही ह्या कलियुगातलं तुझ्या भाटवा राजबब्बर होय ओके बाय. राजबाबर तर मुंबईला राहता येते काय द्यायला? बाबा तर त्याला माहित पडलं माझ्या मित्राच्या पत्नीची तब्येत खराब आहे हा. मी कॉल केला तेव्हा तो मुंबईवरून इथे आला हो बा. हा डॉक्टर होय. याले हातही नाही, याले हातही नाही याले पायही नाही, याले पायही नाही याले तोंडही नाही, याले तोंडही नाही याले डोळेही नाही. याले डोळाही नाही हा इंजेक्शन कसा देते? त्या बहीण माय तू घेशील तेव्हा समजल ना हो बा. हा झोपल्याने देते का उभ्याने देते? आता तुला सांगू का मा का? झोपल्याने देते का उठाने देते मा बरोबर आहे ना? तुझं तोंड कोणाकडे असा. तशीच राय अशी राहू. अशीच राय आणि मी 1 2 3 म्हटलं ते पण चमकण्याची काही आवश्यकता नाही हो का? 3 म्हटलं का त्यानं इंजेक्शन दिलं ओके मा. हो का? हो म्हणजे माझी काय जागेवर येईल. बिलकुल बरं पण उभ्या नाही. हा. बिचाराशी वाचते मला वाकून घेण्याची सवय आहे. बरोबर वाकून घे फवा घ्यावा लावा गं. हो का वा? आणि झोपण द्यायला लावा. हो ठीक आहे झोपकाने द्यायला खाली तयार खाली हळूहळू द्या. त्याकडे पाहतच नाही मा ते या गावाच्या बायकाकडे पाहतात. त्या ठिकाणी कारा करा का दिसला असा? आता दिसलं तर दिसलं याच्या नंतर दिसायला पाहिजे नाही मा तर मग चांगला हे द्या ना. टेलर कडे कपडे शिवायले माझे. लवकर बापरे काय झालं का याची नजर माझ्यावरती असं म्हणते आणि त्याची नजर माझ्यावरती हा 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 आणि काय की भेट झाली आणि गेलेली जाट जाग्यावर आली. असं म्हणते ना काय म्हणते काय म्हणता? बोल जयकारा
हो बोल जयकारा मात शेरावाली गा, मात शेरावाली गा. बोल बोल जयकारा मात शेरावाली गा, मात शेरावाली गा. बोल जयकारा मात शेरावाली गा, मात शेरावाली गा. बोल 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 जयकारा मात शेरावाली गा, मात शेरावाली गा. बोल जयकारा शेरावाली गा, शेरावाली गा. राधा काय हो मी काय म्हणतोय काय म्हणता अहिक माझे राधा सांगा माझे राया झालंही साधा झालंही साधा अहिक माझे राधा झालंही साधा झालंही साधा काही 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 अहिक माझे राधा झालंही साधा झालंही साधा एकच आहे ना त्या भाई भाऊ इकडून आला हो पाटील नमस्कार नमस्कार त्याची भाडीची नमस्कार आहे का झालं ते का झालं म्हणजे मला हे सांग हो का करत होत्या तुम्ही का करत म्हणजे का करत होत्या म्हणलो तुम्ही तुला काय पाहिला ते का पाहिला म्हणजे हो. ते नाही म्हणते तुम्ही का हो म्हणता पागल झाला का का काय ना पागल झालो मी तू पागलच झाला हो मी पागल